कहाणी समजण्यासाठी या आधीचा भाग नक्कीच पहा. चला तर आजच्या भागाला सुरुवात करूया. तर अंकुर याच विचारत होता की स्नेहासोबत ब्रेकअप कसं करायचं आणि काऊन करायचं. इतके दिवस, सॉरी 1.5 वर्ष झालं होतं अंकुरचं हे प्रेमच नाटक करत होतं स्नेहासोबत. खरं तर त्याला सुद्धा आता स्नेहाची सवय झाली होती. त्याला सुद्धा तिचं मेसेज करणं, तिच्यासोबत दालेगी, रगडा, पॅटिंग, पाणीपुरी, आईस्क्रीम खायला जाणं, तिला बाईकवरून फिरायला घेऊन जाणं हे सगळं आवडायला लागलं होतं. पण आज जी मम्मी बोलली त्यावरून त्याने स्नेहाचा विचार मनातून काढून टाकला. नंतर त्याने ठरवलं की आता स्नेहाचा काय तो निर्णय लावूनच टाकायचा. पण स्नेहाला काय सांगू, कसं सांगू, तिला काय वाटेल, ती काय बोलेल, कशी रिॲक्ट करेल याचा विचार त्याला त्रास देत होता. जर तिला सहन झाला नाही आणि तिने जीवाचं बरं काही वाईट करून घेतलं तर या भीतीने तो काहीच करू शकत नव्हता. आता स्नेहाचं शिक्षण संपायला 2-3 महिनेच राहिले होते. स्नेहाच्या घरी आईची गडबड सुरू झाली की स्नेहासाठी स्थळ बघायला सुरुवात केली पाहिजे. अगं ऐकतेस का, आज परशाचा फोन आला. बाबा, कोण परशा, आई म्हणाली. अगं प्रशांत जोशा ग, माझा मित्र नाही का बाबा. हो, आलं लक्षात. काम काय काढलं त्यानं, आई म्हणाली. अगं त्याचा मुलगा गौरव, तो सध्या बेंगलोरला असतो, PhD करत आहे. परशा सांगत होता गौरवसाठी मुलगी शोधत आहे. सगळ्यात आधी एकच मुलगी डोळ्यासमोर आली, स्नेहा. मग मी म्हणलं तसं पण आता स्नेहासाठी बघायला सुरुवात करायची आहे तर गौरव भारी पोरगा आहे. अहो काय सांगताय, आपण लगेच हो म्हणून टाकू. आपली पोरगी आपल्या डोळ्यासमोर राहील आणि त्याचं घरच्या तिच्यासाठी दुसरं माहेरच आहे की. लहान होती तेव्हापासूनच वहिनीसोबत असायची. नशीब काढलं हो पोरीनं. आणि गौरव खूप हुशार आणि चांगला मुलगा आहे. मी आजच बोलते स्नेहासोबत, आई म्हणाली. एकदा स्नेहा आणि गौरवला का भेटू देऊ, मग आपण पुढची स्वप्न बघू. खीर व्हायच्या आधीच मस्त मस्त नकोय, बाबा म्हणाले. आईने जेवताना स्नेहाला गौरवबद्दल सांगितले. स्नेहा गौरवची गर्लफ्रेंड आहे हे माहीत होतं आणि हे शस्त्र तिच्या कामी आलं गौरवला नकार देण्यासाठी. स्नेहाने आईबाबांना सांगितलं की मी गौरवसोबत नाही करणार लग्न, कारण त्याची बाहेर सुरू आहे. आणि प्रशांत काकांना आणि काकूंना माहीत आहे की नाही देव जाणे, पण आईबाबांना त्यांचा विचार सोडून दिला. काही दिवसानंतर आई आणि स्नेहा दोघीच घरी होत्या. स्नेहाला वाटलं की कुणाचं स्थळ यायच्या आधी घरी अंकुरबद्दल सांगून टाकावं, म्हणजे टेन्शन जाईल. तिने मागचा विचार न करता सगळं आईला बोलली. आई तुला एक सांगायचं आहे, पण तू आत्ताच बाबांना काही सांगायचं नाही, स्नेहा म्हणाली. बोल ग बाई लवकर, मी ठरवेल सांगायचं की नाही. आई तुला तो अंकुर माहीत आहे ना, मला तो खूप आवडतो, माझं खूप प्रेम आहे त्याच्यावर आणि त्याचं पण माझ्याशी लग्न करणार आहे, स्नेहा म्हणाली. आईला काय बोलावं तेच कळत नव्हतं. आईला तर धक्काच बसला होता. आपली स्नेहा आणि त्या पोरासोबत आईने त्यावेळी विषय सोडून दिला. स्नेहाला पण बरं वाटलं की आई विरोध करत नाहीये, म्हणजे हो आहे. दुसऱ्या दिवशी आई आणि स्नेहा घरी आल्यावर आईने विषय काढला. स्नेहा तो मुलगा मराठा आहे, त्याचं राहणीमान आणि आपलं राहणीमान खूप वेगळं आहे, तू नाही निभावू शकणार आणि आपण म्हणलीस तर आम्हाला मान्य नाही आणि मी बाबांना सांगणार आहे आजच, आई म्हणाली. असं म्हणून बाबांच्या कानाला लागले आणि सगळं सांगून मोकळी झाली. आता तर स्नेहा जाम घाबरली होती, कारण बाबा आधीच कडक, त्यात आपण खूप मोठा गुन्हा केला आहे त्याचे विश्वास तोडून. या सगळ्यात फक्त ऋषी, स्नेहाचा भाऊ, हा एकटा तिच्यासोबत राहिला होता. तोच तिचा पाठीराखा होता. आईबाबांनी तिला खूप समजावलं, पण स्नेहा अंकुरच्या बाबतीत खूप हट्टी होती. अंकुरसाठी तिच्या आईबाबांसोबत पण भांडली. हे बघ स्नेहा, जर तुला त्याच्याशी लग्न करायचं असेल तर आम्हाला विसर, तू फक्त आम्हाला निवड, नाही तर त्या पोराला, बाबा म्हणाले. बाबा मी के तर अंकुरसोबत लग्न करणार नाही, आयुष्यभर तशीच राहीन. आता तुम्ही ठरवा काय करायचं ते, स्नेहा उद्धटपणे बोलली. असं ती आजपर्यंत कधीच बोलली नव्हती, अगदी लहान भावासोबत पण. ठीक आहे मग, झाला निर्णय. हे 3 महिने झाले की परीक्षा झाली की तुमचं कोर्ट मॅरेज लावून देतो. त्यानंतर तू तुझ्या वाटेला आणि आम्ही आमच्या. तुझा आमचा संबंध संपला. आणि हां, त्या पोराला सांग आई बाप्पाला घेऊन ये म्हणून. त्यांना पण कळू दे पोराचे गुण. आत्ताच फोन लावून बोलाव ऋषी. बाबा. ऋषीने अंकुरला फोनवर घरी घडलेला प्रसंग सांगितला. तसा अंकुर जाम घाबरून गेला. तो त्या दिवशी स्नेहाच्या घरी आलाच नाही. तिचा फोनसुद्धा घेत नव्हता. दुसऱ्या दिवशी स्नेहा कॉलेजला गेली. तिने त्याला मेसेज केला की मी कॉलेजमध्ये आहे आणि मला भेटायचं आहे. काही वेळाने माझ्या मम्मीचा फोन आला. हॅलो स्नेहा, तू आज कॉलेज झालं की आमच्या घरी ये, तुझ्यासोबत बोलायचं आहे मला. अंकुरने सांगितलं आहे तुझ्या घरी काय झालं ते, अंकुरची मम्मी म्हणाली. ठीक आहे काकू, मी येईन. स्नेहा खूप खुश झाली. एकदा अंकुर घरी बोलला आणि तसं आमचं लग्न होणारच. आईबाबा त्यांना काय लगेच मनवता येईल असा विचार करत कॉलेज झाल्यावर स्नेहा अंकुरकडे गेली. त्याच्या घरच्या समोर असताना अंकुरचा तिथे फोन आला. एक ना, मी तुझ्या घरासमोर आहे. तुझी मम्मीने मला बोलावलं आहे. तू पण समोर असावं मला असं वाटतं म्हणून मी फोन केला. लवकर ये घरी, स्नेहा म्हणाली.
अगं मला यायला जमणार नाही. तू जाऊन भेट आणि ती काय सांगते ऐकून घे. मी फक्त एक ऑर्डर घ्यायला आलोय बाहेर, अंकुर म्हणाला. अंकुर त्याचं शिक्षण झाल्यावर त्यांच्या काकांच्या मेडिकल स्टोअरमध्ये काम करत होता. अंकुरनी स्नेहाला सांगितले, मी बाहेर आहे. पण स्नेहाच्या समोरच तो घराबाहेर पडला आणि समोर तिच्या मित्राच्या घरी जाऊन लपला. स्नेहा हे सगळं पाहत होती आणि तिला कळलं होतं की हा खोटं बोलत आहे आपल्यासोबत. स्नेहा तशीच घरात गेली आणि तिची अंकुरची मम्मी, काकू, काका वगैरे बसले होते. स्नेहा बसवलं आणि बोलायला सुरुवात केली. हे बघ, आम्हाला माहीत आहे तुला आमचा अंकुर आवडतो, पण त्याला तू आवडत नाहीस. आमचा अंकुर तुझा स्वभाव आवडतो. तू त्याची मैत्रीण आहेस. तशी पण दिसायला तू सुंदर नाहीस. सावळी नटकी आहेस. आमचा एकुलता एक पोरगा, त्याला देखणी पोरगी बघणार आहे मी. त्यात तू बामण, मग तर अशक्यच नाही. अंकुरची मम्मी म्हणाली. आणि अंकुरचं लग्न असेल तेव्हा आमच्या खूप मागण्या असतात. तुझे घरचे ते पूर्ण करू शकणार नाही. त्यामुळे आम्हाला हे काही मान्य नाही. अंकुरचे काका म्हणाले. स्नेहाचा आत्मसन्मान खूप दुखावला गेला होता या सगळ्या प्रकारामुळे. स्नेहा तिथून तडक उठली. तुम्ही काय मिस, तुमच्या पुराला नकार देते. बरं झालं असल्या घरात नाही आले मी. मिस मूर्ख होते. आई बाबा इतकं सांगत होते पण मी त्यांचं ऐकलं नाही. आणि हां, घेऊन बसा तुमच्या पोराला. सांगा त्याला परत फोन किंवा मेसेज करायची हिंमत करू नकोस, नाहीतर पोलीस स्टेशनमध्ये जाईन मी, स्नेहा म्हणाली. स्नेहा रडत नव्हती. तिला खूप राग आला होता स्वतःच्या. ती तडक घरी गेली. आई बाबा आतल्या खोलीत रडत बसले होते. ती आपल्या बाबा जवळ गेली. बाबांना मिठी मारत म्हणाली, बाबा मी चुकले. मी तुम्हाला सोडून त्या कालच्या फालतू पोराजवळ चालले होते. पण आज कळलं मला कोण आपला आहे आणि कोण परका आहे. सॉरी बाबा, मी असं परत कधीच करणार नाही. मला तुम्ही म्हणाले तिथे लग्न करेन. मला एकदा माफ कर, स्नेहा म्हणाली. ए पुरी, माफ केलं तुला, आईबाबा म्हणाले. आईबाबाचं मन मोठं असतं हे तिला आज दिसलं होतं. किशन, मोठी चूक झाली तरी पदरात घ्यायचं मोठेपणा फक्त तेच करू शकतात. घरी सगळेच आनंदी होते. तेव्हा स्नेहाला कळलं की तिच्या एका योग्य निर्णयामुळे आज तिचे कुटुंब आनंदी होतं. स्नेहाला तिच्या आईबाबांनी, ऋषींनी या फेजमधून बाहेर काढायचं ठरवलं. स्नेहा नेहमी उदास असायची, पण अंकुरमुळे नाही, तर तिने आईबाबांना दुखावले म्हणून. अंकुरवरचा राग कधीच शांत होण्यासारखा नव्हता. स्नेहा या सगळ्यामधून बाहेर पडली. तिला सगळे खूप सांभाळत होते आणि स्नेहाने सुद्धा स्वतःला अभ्यासात गुंतवून घेतले. प्रोजेक्ट्स, ओरल या सगळ्यात ती अंकुरला विसरत होती. म्हणजे प्रयत्न सुरू होता. हे सगळं लगेच विसरता येत नाही आणि अभ्यासामुळे तिला सगळ्याचा विसर पडलेला. एक दिवस कॉलेजमध्ये नोटीस आली. कॉलेजमध्ये जॉब फेअर होता. स्नेहाला जॉब करायचा होता. तिने 3 कंपनीमध्ये इंटरव्ह्यू दिले. सगळीकडे तिची निवड झाली. परीक्षा आली, निकाल लागला. मग जॉईन करायचे, पण कुठे करायचे हे मात्र स्नेहाच्या हातात होते. एकदाची फायनल सेमिस्टर झाली की मोठं टेन्शन गेलं. नेहमीसारखी ही परीक्षासुद्धा मस्त गेली. सुट्टी करू झालेली. स्नेहाला काही टेन्शन नव्हतं. हातात चांगल्या पगाराचे 3 जॉब्स होते. तेवढ्यात तिच्या एका जुन्या मित्राचा फोन आला. अगं ताई, कशी आहेस? ऐक ना, एक कॅम्प आहे लंडनमध्ये. तू येणार का तू? मी जात आहे, चिन्मय म्हणाला. काय सांगतो चिन्या? थांब, मी घरी बोलेन, मग तुला सांगते. चालेल ना? स्नेहा म्हणाली. हो गं चालेल. मला 2-3 दिवसात, म्हणजे मी फॉर्म भरून पाठवेन, चिन्मय म्हणाला. हां ओके बाय. खूप दिवसांनी स्नेहा खूप झाली होती. तिने एका दमात बाबांना सांगून टाकले. पण ती थोडी नाराज झाली की इतकं सगळं झालंय, बाबांचा विश्वास तोडला मी, आणि बाबा मला सोडतील का, ते पण लंडनला, ते पण एकटी, ते पण बाबाच. 1 मिनिट उशीर न करता बाबांनी परवानगी दिली आणि एका महिन्यानंतर स्नेहा लंडनला गेली. यापुढे काय घडलं हे आपण पुढच्या भागामध्ये जाणून घेणार आहोत. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.